आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करतील। आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये शेवटचं बजेट सादर होणार। लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार अर्थसंकल्पातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सलग 5 अर्थसंकल्प सादर। आज 6व्यांदा सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील। अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य जनतेच्या अनेक अपेक्षा, केंद्र सरकार कितपत या अपेक्षा पूर्ण करू शकेल, सर्वसामान्यांना काय मिळेल याकडे सर्वांच्या नजरा। अंतरिम अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही घोषणा जाहीर केल्या जाण्याचा अंदाज, कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष। सर्वसामान्यांना अधिक पैसे उपलब्ध करून देण्याबाबत मनरेगा ग्रामीण भागासाठी रोजगार हमी योजना किंवा शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेमध्ये वाढ करण्याची शक्यता, महिला आणि इतर उपेक्षित समुदायांसाठी अर्थसंकल्पातून काही अतिरिक्त घोषणा होण्याची शक्यता। अर्थसंकल्पातून रिअल इस्टेट क्षेत्राला गृहकर्जावरील कर कमी होण्याची अपेक्षा, स्वस्त घरांना चालना मिळण्याची शक्यता। अर्थसंकल्पामधून रोजगार संदर्भातील नवीन धोरणं, योजना आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता, यासोबतच महागाईपासून दिलासा, परवडणाऱ्या दरामध्ये घरं यासाठी योजना राबवण्याची शक्यता। बेरोजगार आणि मध्यमवर्गीय लोकांच्या नजराही सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या विस्ताराकडे। आजच्या अर्थसंकल्पातून संरक्षण, रेल्वे आणि पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नवीन संधींसाठी घोषणा केली जाण्याची शक्यता। आजच्या अर्थसंकल्पातून आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या घोषणा होण्याची शक्यता। देशातील आरोग्य विभागामध्ये अनेक नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जाणार। आमदार रोहित पवारांची आज ईडी चौकशी, बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवारांची दुसऱ्यांदा चौकशी होणार। रोहित पवारांना पुन्हा बोलावल्यानं शरद पवार गट आक्रमक, आज राज्यामध्ये सरकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते घंटानाद आंदोलन करणार। याआधी अनेक नेत्यांची ईडी चौकशी झाली, पण कोणीही पॉलिटिकल शो केला नाही। आमदार अनिल पाटलांचा रोहित पवारांना टोला। उद्धव ठाकरेंचा आजपासून 2 दिवस रायगड दौरा, आज आणि उद्या उद्धव ठाकरेंच्या 6 सभा होणार। ठाकरेंच्या स्वागतासाठी रोह्यामध्ये चौकात कमानी आणि भगवे झेंडे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर, दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। हिंमत असेल तर मंडळ आयोगाला आव्हान द्या, ज्यांना लाख आणि कोटींमधला फरक कळत नाही अशी माणसं आता मंडळ आयोगाला विरोध करणार। भुजबळांचं जरांगेंना खुलं चॅलेंज। मंडळ आयोग चॅलेंज होतो, मात्र इतरांचा वाटोळ करून स्वतःचं कल्याण नाही करून घ्यायचं, जरांगेंचं भुजबळांना उत्तर। मराठा आरक्षणाला दगाफटका झाला तर मंडळ आयोगाला चॅलेंज देणार, लवकरच वकिलांसोबत बैठक घेणार। भुजबळांच्या आव्हानानंतर जरांगेंचं प्रत्युत्तर। झुंडशाही पुढे नमतं घेऊन मागच्या दारानं कुणबी दाखले दिले जात आहेत, ओबीसींवर अन्याय सुरू, त्यांचा लढा केवळ मराठा जातीसाठी, माझा लढा जातीच्या समूहासाठी, भुजबळांकडून सरकारवर नाराजी व्यक्त। गावागावात विजयी उन्मादी उत्सव, ओबीसी घरांना त्रास दिला जातोय, 1-2 घरं असलेली ओबीसी लोक गाव सोडतायत, भुजबळांचा आरोप। झुंडशाही नाही, आमचा हक्क मागतोय, गावाखेड्यात ओबीसी आणि मराठ्यांमध्ये प्रेम, जरांगेंचं प्रत्युत्तर। अधिसूचनेचं 15 दिवसांमध्ये कायद्यामध्ये रूपांतर होणार, पहिला दाखला मिळाला की मराठ्यांची भव्य सभा, जरांगेंची माहिती। छत्रपतींचा आशीर्वाद घेतल्यावर कधीच अपयश मिळत नाही, मराठा आरक्षणाबाबतचा कायदा लवकरच पारित करा, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना लवकर प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी। सरकारनं 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलंय, एका समाजापुढे सरकार नतमस्तक, अधिसूचना किती दिवस टिकेल येणाऱ्या काळामध्ये कळेल, वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। ओबीसींना मिळत असलेल्या सवलती आम्हाला मिळायला हव्यात, राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, मंत्रिमंडळामध्ये राहून भुजबळांची मराठ्यांप्रती तिरस्काराची भूमिका, संजय गायकवाडांचा आरोप। सरकारमध्ये राहून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडावं, भुजबळांच्या मागण्यावरून राजीनामा मागणं काहीच गैर नाही, संजय शिरसाटांचं वक्तव्य। भुजबळांनी सरकार अडचणीत येईल अशी वक्तव्य करू नये, प्रवीण दरेकरांचा छगन भुजबळांना सल्ला। भुजबळांच्या राजीनाम्याचा कोणताही विषय नाही, ओबीसींचा नेता म्हणून भुजबळांचं काम, अजित पवार गटाच्या मंत्री अनिल पाटलांचं भाजपसह शिंदे गटाला प्रत्युत्तर। अजितदादांच्या बारामतीमधल्या घराबाहेर आज ओबीसी संघटना आंदोलन करणार, ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत सरकारला जाब विचारण्यासाठी ओबीसी संघटना आंदोलन करणार।
मराठा आरक्षणाबाबत एक दिवसीय विशेष अधिवेशन घेतलं जाणार. अधिकृत तारीख अद्याप निश्चित नाही. सर्वच वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंची माहिती. ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे मंगेश ससाणेंकडून मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका. तर आम्हीही 2 दिवसात वकिलांची टीम तयार करणार. सरांगींची प्रतिक्रिया. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न देण्याबाबत आज ओबीसी संघटनेच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. 2 महिन्यात दिलेली प्रमाणपत्र स्थगित करण्यासाठी ओबीसी संघटनेची याचिका. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला नकार देणाऱ्या कुटुंबांचं समुपदेशन. 4.25 लाखांहून अधिक घरातील कुटुंबांकडून सर्वेक्षणाला नकार. सदर घरांचं पुन्हा सर्वेक्षण होणार. पालिका प्रशासनाकडून स्पष्ट. मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होणार. भुजबळांकडून अधिसूचना रद्द करण्यासाठी शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी. वंचितचा अद्याप मवियामध्ये समावेश नाही. आगामी बैठकीमध्ये वंचितच्या अजेंड्यावर चर्चा करून मवियातील तिन्ही पक्षांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला द्यावा. आंबेडकरांची मागणी. वंचितला सोबत घेतल्याच्या पत्रानंतर काँग्रेस हायकमांडची स्वाक्षरी कुठे आहे? आंबेडकरांचा सवाल. मवियानं घोषणा केलेली असली तरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये नसल्याचं आंबेडकरांचं विधान. शिखर बँक घोटाळ्यामध्ये अजित पवारांना दिलासा. मुंबई पोलिसांकडून फाईल बंदाचा रिपोर्ट. वर्षभरापूर्वी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा विचाराधीन असलेली केस वर्षभराच्या आतच बंद. किशोरी पेडणेकरांना पुन्हा ईडीचं समन्स. पुढील आठवड्यामध्ये चौकशीसाठी बोलावलं. काही कागदपत्र ईडीनं मागवल्याची माहिती. आमदार बच्चू कडूंना अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. बच्चू कडूंवर उमेदवारी अर्जामध्ये मुंबईतील फ्लॅट लपवल्याचा होता आरोप. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये 8 जागांमध्ये तिढा. 48 पैकी 40 जागांवर एकमत. मात्र 8 जागांवर दोन्ही पक्षांचा दावा. तिढा असलेल्या 8 जागांवर दिल्लीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट अलर्ट मोडवर. कुठल्याही फॉर्मवर सही करू नका. कुणीही कुठेही सूचक अनुमोदक होऊ नका. अजित पवारांच्या सर्व आमदार मंत्र्यांना सूचना. मुंबईत फक्त सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी. विरोधी पक्षामधील 11 आमदारांना पालिकेकडून निधीच नाही. माहिती अधिकारामध्ये वास्तव उच्छेडा. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली. विधानसभा अध्यक्षांना 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल जाहीर करणार. शुक्रवारी 5 वाजेपर्यंत लेखी म्हणणं मांडता येणार. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आणखी 4 आरोपी अटकेत. आरोपी गणेश मारणेला पोलिसांकडून अटक. आरोपी गणेश मारणेसह इतर 3 आरोपी गजाआड. जमीन घोटाळा प्रकरणामध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक. सोरेन यांच्याकडून हायकोर्टात याचिका. सकाळी 10:30 वाजता सुनावणी. हेमंत सोरेन यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. चंपई सोरेन बनणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून पुन्हा एकदा समन्स. केजरीवालांना आतापर्यंत 5 वेळा समन्स. दिल्लीमधल्या कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये चौकशीला बोलावलं. ईडी, सीबीआय, आयटी आता सरकारी यंत्रणा राहिल्या नाहीत. तपास यंत्रणांचा आता विरोधी पक्ष संपवण्यासाठी वापर. विरोधी पक्षांवरील ईडी कारवाईवरून राहुल गांधींचा निशाणा. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये गोंधळ. राहुल गांधींच्या कारवर दगडफेक. भारत जोडो न्याय यात्रा बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये जात असताना दगडफेकीची घटना. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी दोन्ही राज्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाची नोटीस. समन्वय समिती स्थापन करूनही कोणतीही बैठक न झाल्यानं नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती. ज्ञानवापीच्या तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी. वाराणसी जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय. 7 दिवसांमध्ये पूजेची व्यवस्था करण्याचे प्रशासनाचे आदेश. मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 अर्थसंकल्पीय बजेट आज सादर होणार. अर्थसंकल्पीय अंदाज मांडल्यानंतर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची पत्रकार परिषद होणार. राज्यामधील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदं 100% भरण्यास मान्यता. पदभरतीसाठीची परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनं होणार. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांची नियुक्ती. पंकज देशमुख पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक. 57 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राची 158 पदकांची लयलूट. खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला विजेतेपद. युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची बाजी. ठाण्याच्या शहापूरमध्ये आदिवासी आश्रम शाळेमधील 109 विद्यार्थ्यांना विषबाधा. गाडगे महाराज प्राथमिक आदिवासी आश्रम शाळेमधली घटना. विद्यार्थ्यांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. कोल्हापूरमधल्या दसरा चौक परिसरामध्ये शाळेच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक. घटनेचा कोल्हापूर पोलिसांकडून तपास सुरू.
आजपासून 6 फेब्रुवारीपर्यंत निम्म्या नागपूर शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार. आशीनगर झोनच्या टाकीची साफसफाई करण्यात येणार असल्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार. ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यासमोर शिंदे गटाकडून हळदी कुंकू समारंभाचं आयोजन. अभिनेत्री कंगना राणावत हळदी कुंकू समारंभामध्ये सहभागी होणार. कंगनानं समारंभाचं निमंत्रण स्वीकारलं. अजित पवार गटाकडून अजितदादांच्या नंदुरबार दौऱ्याची जोरदार तयारी. आज नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा. जळगावच्या ममुराबादमध्ये 4 फेब्रुवारीला शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण. पुतळा बसवण्यात येणाऱ्या जागेची रंगरंगोटीसह तयारी अंतिम टप्प्यात. भाजप नेत्यांवरील ईडी कारवाई दाखवा आणि 1 लाखांचं बक्षीस जिंका. नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागामध्ये शरद पवार गटाची बॅनरबाजी. राज्यात बुधवारी कोरोनाचे 45 नवे रुग्ण. सांगलीमध्ये एकाचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात. मुंबईच्या जेजे रुग्णालयामध्ये देशातील पहिलं वैद्यकीय संग्रहालय उभं राहणार. भारतामधील पहिलं वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार. कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो 12च्या बांधकामाला मार्चमध्ये सुरुवात होणार. बांधकामासाठी 3 नामांकित कंपन्यांमध्ये स्पर्धा. लवकरच निविदा अंतिम करणार. शिक्षण विभागाकडून राज्यामधील शाळांची पर्यवेक्षकीय यंत्रणा मजबूत करण्याचे आदेश. असं सर्वेक्षणामध्ये राज्याची कामगिरी खालावल्याचं समोर येताच शिक्षण विभाग खडबडून जागं. जळगावमध्ये जिल्हा परिषदेसमोर आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक संघटनेचं थाळीनाद आंदोलन. मानधनवाढ करण्यासह शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी. जळगावमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भारतीय बौद्ध महासभेतर्फे ईव्हीएम हटावच्या मागणीसाठी निदर्शनं. ईव्हीएमवर बंदी करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी. जळगावमधल्या समतानगरमधील रहिवाशांचं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन. समतानगरमधील तरुणाच्या खून प्रकरणी फरार आरोपीला अटक करण्याची मागणी. धुळे महापालिका हद्दीमधील 79,355 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. उर्वरित कुटुंबांचं सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार. महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांची माहिती. धाराशिवच्या ढोकीमधील मराठा नोंदी तपासाव्या. ढोकी इथल्या नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. पनवेलमध्ये आतापर्यंत एका कुणबी मराठा कुटुंबियाची नोंद आढळली. पनवेलचे प्रांताधिकारी राहुल मुंडके यांची माहिती. नंदुरबारच्या धडगाव अक्कलकुवा तालुक्यामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन. न्यायालयानं महायुती सरकारनं दिलेल्या कामांवरील स्थगिती उठवल्यानंतर काँग्रेसकडून भूमिपूजनाच्या कामांचा धडाका. नंदुरबारच्या शहादा शहरामधील न्यू म्युनिसिपल इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय इमारतीची दुरुस्ती करा. नंदुरबारमधील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये शमशोद्दीन गाझी यांच्या उरूस दरम्यान मोठ्या आवाजाच्या डीजे लावणाऱ्यांवर कारवाई. 17 जणांकडून दंड देखील वसूल. धाराशिवमधील जिल्हा ग्रंथालय इमारतीच्या लोकार्पणाच्या 4 दिवसानंतर इमारतीला कुलूप. जुन्या जागेतच ग्रंथालय सुरू. धुळ्यामध्ये लग्नसराईसह अनेक धार्मिक कार्यक्रमांसाठी फुलांच्या मागणीमध्ये वाढ. मात्र फुलांची आवक कमी असल्यानं फुल विक्रेते चिंतेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 25 ते 30 क्विंटल तुरीची आवक. 9,500 रुपयांपर्यंत तुरीला भाव. अधिक दर मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या सटीपाणी गावामधल्या डॉक्टर तरुणाकडून मशरूम उत्पादनाचा यशस्वी प्रयोग. 1.5 महिन्यामध्ये तरुणाला 25 ते 30 हजारांचा नफा. शिवजयंतीनिमित्त नागरिकांना आनंदाचा शिधा मिळणार. नंदुरबारमधील 2,75,337 शिधापत्रिका धारकांना फायदा होणार. शासनाकडून 100 रुपयामध्ये 5-6 जिन्नस दिले जाणार. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची धुळ्यामधल्या मातोश्री वृद्धाश्रम आणि कुष्ठरोग आश्रमाला भेट. वृद्धाश्रमातील 22 आजी आजोबांना मतदान कार्डाचं वाटप. डोंबिवलीमध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून 17 लाखांची फसवणूक. 40% परताव्याचा आमिष दाखवून लूट. रामनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. डोंबिवलीमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. 45 शाळांचा उत्स्फूर्त सहभाग. नव्या वर्षामध्ये मुंबईतील 10,467 घरांची विक्री. घरांच्या विक्रीतून सरकारच्या तिजोरीमध्ये 716 कोटी रुपयांचा महसूल जमा. परळच्या केएम रुग्णालयामध्ये 6 वॉर्ड गेल्या वर्षभरापासून बंद. रुग्णांच्या जीवाशी खेळ. गत वर्षात मुंबईमध्ये 63,000पेक्षा अधिक क्षयरोग रुग्णांची नोंद तर 2,000हून अधिक क्षय रुग्णांचा मृत्यू. मुंबईच्या अंधेरीमधल्या गोखले उड्डाण पुलाचा पहिला टप्पा फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू करण्याचा प्रयत्न तर दुसऱ्या टप्प्यातील कामं मार्चपासून सुरू होणार. वनक्षेत्रामुळे विदर्भातील 131 मंजूर सिंचन प्रकल्पावर परिणाम. राज्याचे सचिव नितीन करीर यांचं मुंबई उच्च न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल.
सांगलीच्या मिरजमध्ये वीज कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी शिवसेना पदाधिकारी महादेव सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल, मात्र जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केल्याचा सावंत यांचा आरोप. हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी, उत्तरेकडे पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे थंडी वाढण्याची शक्यता. राजधानी दिल्लीमध्ये सर्वच ठिकाणी दाट धुक्याची चादर, धुक्यामुळे दिल्लीमध्ये दृश्यमानता अवघ्या 50 मीटर एवढी. योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये मुंबई चित्रनगरीला टक्कर देणारी फिल्म सिटी उभारण्यात येणार. निर्माते बोनी कपूरच्या बेव्यू प्रोजेक्ट्स आणि भूतानी ग्रुप या रिअल इस्टेट कंपनीला मिळाला प्रोजेक्ट.